नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये कीर्तीच्या पापाचा हंडा फोडून कीर्तीच्या पापाचा घडा भरत आता भाऊंना किडनॅप करणाऱ्या कीर्तीची आता शिवा कशी वाट लावते आणि भाऊंना किडनॅप करून आता सीताईला देखील आता गुंडान करून मार देत असताना अचानक समोरून शिवाची कशी एंट्री होती। दबंग स्टाईलने शिवा तिथे भाऊंचा जीव वाचून आता सीताईला वाचवत असताना आता शिवा जशी मारामाऱ्या करते तेव्हा आता सीताईच्या डोळ्यासमोर शिवा जर नसती तर आज आपलं सौभाग्य धोक्यात होतं आणि आपला जीव धोक्यात होतं। असे असताना देखील आपण शिवाला मारामाऱ्या करताना अडवत होतो, पण ती शिवा आज आपल्यासाठी धावून आली आणि शिवाने खऱ्या अर्थाने आपले सौभाग्य वाचवून आपला जीवही वाचवला। जर शिवाने मारामारी करायचं सोडलं असतं तर आज आपण या जगात नसतो, हे सत्य आता सीताईला कळताच आता शिवाला पाठिंबा देत शिवा मार असे म्हणत जेव्हा सीताई शिवाला बोलते त्याच वेळेस आता सीताईचा हात धरून शिवा आता गुंडांना आता कसा यमाचा दरवाजा दाखवते आणि त्या गुंडांच्या ताब्यातून भाऊंचा जीव वाचून भाऊंची सुटका करत हे सगळे कटकारस्थान जे कोणी केले तर कीर्तीने हे सत्य आता जेव्हा आता शिवा ही भाऊ आणि सीताई समोर आणते त्यावेळेस आता भर दरवाजात येऊन सीताई कसे कीर्तीचे थोबाड रंगवते आणि भाऊ आता भयानक सत्य सांगून आता कीर्तीची कशी हकालपट्टी करतात आणि त्याचबरोबर शिवाला खऱ्या अर्थी आता मुलगी आणि सून दोन्हींचाही अधिकार देऊन तूच या घरची खरी सून असे म्हणत सीताई आता कसा शिवाचा खऱ्या सुनेच्या नात्याने स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता संपदा आणि रॉकीचे एकमेकांसोबत प्रेम आहे हे समजताच आता कीर्तीने आगीत तेल ओतून लक्ष्मणला भडकवलेलं असतं आणि जेव्हा आता हे सगळं कोणी केलं तर शिवाने केलं असा आरोप करून सगळं काही कीर्तीने शिवावरती लोटलेलं असतं आणि त्याच वेळेस आता लक्ष्मणने संपदाचं दुसरं लग्न ठरवलेलं असतं आणि ते बघून आता संपदाने भयानक निर्णय घेऊन आता देसाईंच्या घरातून आता संपदा पळून गेलेली असते। याचं खापर देखील आता कीर्ती शिवाच्या माती फोडते आणि या शिवानेच संपदाला पळवून जाण्यासाठी भाग पाडलं हे आता कीर्ती सगळ्यांना सांगते। पण त्याच वेळेस आता आशू आणि शिवा हे संपदा आणि रॉकीला शोधायला गेलेले असतात। हुशार रॉकी समंजसपणे आता संपदाला समजावतो आणि म्हणतो की तेही तुझे वडीलच आहे आणि आपण असं पळून जाण्यात काहीच अर्थ नाही। संपदा, आपण जर पळून गेलो तर त्यांच्या जीवाला काय वाटेल? ज्या बापाने लहानपणापासून सांभाळलं त्याचा विश्वासघात असा करायचा नाही आणि पळून जायचं नाही हे सत्य आता रॉकीने संपदाला समजावून सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस आता शिवा आणि आशू तिथे आलेले असतात आणि दोघेही आता दोघांना आता घरी आणतात। भर दरवाजात जेव्हा संपदा उर्मिला आणि लक्ष्मणला दिसते त्याच वेळेस आता उर्मिलाने पळतच येऊन संपदाला मिठी मारलेली असते आणि आपली संपदा आपल्याला परत मिळाली हे आता लक्ष्मण समोर येऊन लक्ष्मणच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात। पण त्याच वेळेस आता कीर्ती ही रॉकीला तिथून कायमची जाण्यासाठी सांगते आणि यापुढे तुझा आणि आमच्या घराचा काहीच संबंध नाही असे आता कीर्तीने सांगताच आता हे सगळं जे काही झालं ते फक्त रॉकीमुळं झाल्याचे शिवा आणि आशू सांगतात। आज जर रॉकी नसता तर मी कधीच घरी आले नसते असे संपदा आता लक्ष्मण आणि उर्मिलाला सांगते आणि मला रॉकीने समजावलं, मला सत्याची जाणीव करून दिली आणि एका बापाची काळजी कशी असते तेव्हा आपण हे असं कधीच करायचं नाही असे रॉकीने कसे समजावले आणि आपल्याला घरी आणले याची हकीकत संपदाने आता लक्ष्मण आणि उर्मिलाला सांगून त्यांचे डोळे उघडवलेले असतात आणि त्याचबरोबर आता लक्ष्मणने हात जोडून रॉकीची माफी मागितलेली असते आणि जेव्हा आता कीर्ती आपोच विरोध करत असते त्याच वेळेस आता भाऊ हे कीर्तीला चांगलेच झापतात आणि म्हणतात की हे बघ कीर्ती, तू आगीत तेल ओतू नकोस,
त्या मुलाची यामध्ये काही चूक नाही. आज जर तो मुलगा नसता तर आपली संपदा आपल्याला मिळाली नसती. वस्तीत जरी राहायला असताना तर त्याचे विचार खूप मोठे आहेत हे आता सिद्ध होतंय असे म्हणत आता लक्ष्मणला रॉकीचा आणि संपदाचा दोघांचाही आता भाऊंनी स्वीकार करायला भाग पाडलेलं असतं. तेव्हा आता कीर्तीला भाऊंचा भयानक राग येतो. हे सगळं जे घडलं ते भाऊमुळेच घडलं आणि भाऊंनीच लक्ष्मणला दोघांचा स्वीकार करायला लावला आणि आता याची शिक्षा भाऊंना मिळायलाच हवी. यासाठी आता कीर्ती आणि सुहास मोठा प्लान करतात आणि भाऊंना किडनॅप करायची सुपारी आता कीर्तीने गुंडांना दिलेली असते. इकडे आता प्रेमाने संपदा आणि रॉकी दोघीही आता आशू आणि शिवाला मिठी मारतात आणि खऱ्या अर्थाने आता सगळ्यांना शिवा आणि आशूने सत्याची जाणीव करून दिलेली असते. त्याच वेळेस आता इकडे भाऊ दुसऱ्या दिवशी बाहेर जात असताना अचानक गुंड त्यांच्या गाडीतून तिथे येतात आणि भाऊला किडनॅप करतात. भाऊंच्या तोंडावर आता विषारी औषध मारून आता रुमालाने तोंड दाबलेली असते आणि बेशुद्ध भाऊंना आता गुंड हे कीर्तीने सांगितलेल्या ठिकाणी आता एका अड्ड्यावर घेऊन येतात. भाऊ बेशुद्ध असतात आणि जेव्हा भाऊंना ते गुंड किडनॅप करून घेऊन जात असतात त्याच वेळेस आता भाऊंनी सीताईला फोन लावलेला असतो आणि तसाच तो भाऊंचा मोबाईल खाली पडलेला असतो. शिवा तो फोन उचलते आणि आता शिवाला डाऊट येतो आणि त्याच वेळेस आता सीताईला भाऊंना किडनॅप केल्याचे समजते. ताबडतोब आता सीताई ही भाऊंना शोधण्यासाठी तिथे जाते पण त्या गुंडांनी आता सीताईला सुद्धा किडनॅप करून ठेवलेलं असतं. तेव्हा आता शिवाला हे समजतं आणि ताबडतोब शिवा त्या आता गुंडांच्या अड्ड्यावर येते. दबंग स्टाईलने बाईकवरून आता आशूला घेऊन त्या गुंडांसमोर शिवा आलेली असते आणि भाऊ तिथे बेशुद्ध अवस्थेत बांधलेले असतात तर समोर खुर्चीला सीताई बांधलेली असते आणि लगेच आता शिवा स्टाईलने शिवा ही गाडीवरून उतरून एकेका गुंडांना आता कुत्र्यासारखी धुलाई करून गुंडांना बेदम चोप देत असते आणि त्याच वेळेस आता ते सगळं बघून आता शिवा ही सीताई समोर येते आणि पटकन आता सीताईचे हात शिवाने सोडलेले असतात. तेवढ्यात पाठीमागून एक गुंड शिवाला मारू लागतो तर सीताई ओरडते, शिवा मार, बघतेस काय? सीताईचे ते बोलणे ऐकून आता शिवाला खूप एनर्जी मिळालेली असते आणि शिवाच्या अंगात ताकद संचारलेली असते. आपल्या सासूबाईंनी मारायला परवानगी देता शिवा ही धूम स्टाईलने एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करते आणि आता सीताईने सुद्धा गुंडांना आता कुत्र्यासारखे मारलेले असते. सीताई सुद्धा आता गुंडांना बेदम मारहाण करत बसते आणि ते बघून आता शिवाला खूप हायसे वाटते. त्यानंतर आता शिवा पळतच सीताईचा हात धरून दोघीही गुंडांना मारतात. त्याचबरोबर आता शिवाने भाऊंना सोडवलेले असते तर गुंड तेथून पळून गेलेले असतात आणि प्रेमाने आता शिवा ही भाऊ आणि सीताईला सही सलामत जीव वाचवून आता देसाईंच्या घरी घेऊन येते आणि घडलेली हकीकत आता लक्ष्मण आणि उर्मिलेला कळताच दोघांनाही शिवाचा खूप अभिमान वाटलेला असतो आणि या घरासाठी सून या नात्याने शिवाने खूप काही केले जे कुणालाच करता आले नाही ते शिवाने करून दाखवले हे त्रिकालवादी सत्य आता सीताई, उर्मिला आणि लक्ष्मण समोर आलेले असते. आजपर्यंत भाऊ शिवाला जो मान, जो अभिमान, जो स्वाभिमान देत होते तेच खरं होतं आणि शिवाने त्याचं सोनं करून दाखवलं असे म्हणत आता सीताई आणि उर्मिला प्रेमाने औक्षणाचे ताट घेऊन आता दरवाज्यात येतात आणि शिवाचं औक्षण करून सीताईने आता शिवाला खऱ्या सुनेचा मान दिलेला असतो आणि शिवा ही सीताईची खरी सून झालेली असते. आणि आता ते गुंड आणि ते सगळं कटकारस्थान भाऊंना किडनॅप करण्याचं कटकारस्थान हे दुसरं तिसरं कुणाचं नसून जेव्हा आता ते कीर्तीचं होतं हे सत्य सीताई आणि भाऊंसमोर येतात त्याच वेळेस आता सीताई कीर्तीचं थोबाड रंगवत भयानक सत्याने कीर्तीची आता भयानक शब्दात मार देऊन सीताईने चांगलीच धुलाई केलेली असते. तेव्हा आता ते सत्य कळताच
भाऊ विचार करतात की आपली पोटची मुलगी असताना देखील आज तिने आपल्याला किडनॅप केलं, तेव्हा ही मुलगी या जातीला कलंक आहे. आणि राग येऊन भाऊ म्हणतात की चल निघ, आज तुझा आणि माझा संबंध संपला. आज एका बापाला तू किडनॅप केलेस, चल निघ असे म्हणत भाऊ आता कीर्तीला जाण्यासाठी सांगून भाऊंनी आता कीर्तीची हकालपट्टी केलेली असते. आणि शिवाला खऱ्या अर्थाने देसाईंच्या सुनेचा मान मिळून शिवा ही सीताईची लाडकी सून झालेली असते. तर कशी वाटली शिवा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.